नमस्कार. माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील एक अतिशय अर्थपूर्ण श्लोक समजून घेणार आहोत. अध्याय 1 मधील 7वा श्लोक. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम ताम्रविमी ते. आता या श्लोकामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. अस्माकम म्हणजे आमचे, तू म्हणजे पण, विशिष्ट म्हणजे विशेष, श्रेष्ठ, ये म्हणजे जे, तान म्हणजे त्यांना, निबोध म्हणजे जाणून घे, द्विजोत्तम म्हणजे हे श्रेष्ठ ब्राह्मण द्रोणाचार्य, नायका म्हणजे सेनानायक, मम म्हणजे माझे, सैन्यस्य म्हणजे सेनेचे, संज्ञार्थम म्हणजे ओळख व्हावी म्हणून, तान ब्रवीमी ते म्हणजे त्यांची नावे तुला सांगतो. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे श्रेष्ठ ब्राह्मण द्रोणाचार्यांनो, आता आमच्या बाजूकडील विशेष योद्ध्यांची नावे ऐका. माझ्या सेनेतील प्रमुख सेनानायकांची ओळख व्हावी म्हणून मी त्यांची नावे तुम्हाला सांगतो. आता या श्लोकाचा भावार्थ समजून घ्या. या श्लोकात दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना स्वतःच्या सेनेतील प्रमुख योद्ध्यांची नावे सांगण्याची सुरुवात करतो. पांडवांच्या सेनेची ताकद पाहून त्याच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता तो बाहेरून आत्मविश्वासात बदलतो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की खरा आत्मविश्वास हा शांत, स्थिर आणि सत्यनिष्ठ असतो. तो स्वतःची ताकद सांगत बसत नाही. हा श्लोक युद्धभूमीवर उभ्या असलेल्या दोन बाजूंमधील मानसिक स्थिती सुंदररित्या दाखवतो. आता या श्लोकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की हा श्लोक दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना उद्देशून बोलतो. पांडवांच्या सेनेची ताकद पाहिल्यानंतर तो स्वतःच्या बाजूची शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. याचा मानसशास्त्रीय अर्थ असा होतो की दुर्योधन द्रोणाचार्यांना द्विजोत्तम म्हणतो. हा शब्द आदराचा असला तरी त्यामागे हेतू आहे की त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळवणे. या श्लोकाचे मानसशास्त्र सांगते की भीती असताना माणूस अधिकारस्थ व्यक्तींकडे अधिक झुकतो. आध्यात्मिक आणि तात्विक संदेश घ्यायचा झाला तर हा श्लोक शिकवतो की जेव्हा आपण सत्याच्या बाजूवर नसतो तेव्हा आपल्याला स्वतःची ताकद सांगावी लागते. पण धर्माच्या बाजूवर उभे असलेल्यांना स्वतःची शक्ती सिद्धच करावी लागत नाही, ती आपोआप प्रकट होते. यातून आपल्याला जीवनोपयोगी संदेश असा घ्यायचा आहे की आपण आयुष्यात अनेकदा चुकीच्या निर्णयांवर उभे असताना, आतून अस्वस्थ असताना बाहेरून मात्र आत्मविश्वास दाखवतो. गीता सांगते की खरा आत्मविश्वास हा शांत, स्थिर आणि सत्यनिष्ठ असतो. गीतेचा 7वा श्लोक आपल्याला शिकवतो की खोट्या आत्मविश्वासापेक्षा सत्यनिष्ठ, शांत आत्मविश्वास श्रेष्ठ असतो. जर तुम्हाला असेच गीतेचे श्लोक अर्थ व भावार्थासह ऐकायला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, थिंक रिच अँड पॉझिटिव्ह, आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. या श्लोकात दुर्योधन आपल्या सेनेतील प्रमुख योद्ध्यांची ओळख करून देतो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की बाह्य आत्मविश्वासापेक्षा अंतर्गत स्थैर्य आणि सत्यनिष्ठा अधिक महत्त्वाची असते. रोज गीतेचे श्लोक ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आध्यात्मिक शांतीसाठी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्रीकृष्णार्पणमस्तु.